मॅम, यांचं बोलणं म्हणजे रुपालीताई चाकणकर आरोपीला वाचवायला आल्यात की काय? महिला आयोगाच्या अध्यक्ष या नात्याने त्यांनी प्रथम पीडित कुटुंबाची भेट घ्यायला पाहिजे होती, काय वस्तुस्थिती इकडची आहे ती जाणून घ्यायला पाहिजे होते. परंतु ते न करता आज 4 ते 5 दिवस झाले त्या इकडे आल्याही नाहीयेत आणि फक्त तिकडच्या तिकडे त्या आरोपींना भेटून किंवा ते रिपोर्ट तपासून ते आमच्या बहिणीची बदनामी करतायत. हं. हे निषेधार्ह आहे आणि खूप चुकीचं आहे. त्या हे जे काय बोलतायत की व्यक्तिगत कारण वगैरे शोधतायत, पण याच्यावर आम्हालाही विश्वास बसत नाहीये. आम्ही 3 दिवसांपासून जे हा तपास ज्या DYSP सरांकडे दिलेला आहे, खांबे सरांना, हं. त्यांना 3 दिवसांपासून फोन करतोय. कालही फोन झालेला आहे, आजही फोन झालेला आहे. ते आम्हाला म्हणतात आम्हाला अजून कालपर्यंत सांगत होते आम्हाला PM रिपोर्ट भेटलेला नाहीये, हं. CDR भेटलेला नाहीये. मग संध्याकाळी जेव्हा प्रेस रिपोर्ट झाली त्यांच्याकडे ती माहिती आली कुठून? हं. रुपालीताई चाकणकर काय म्हणतात CDR तपासला किंवा PM रिपोर्ट हो. मध्ये ते कॉज ऑफ डेथ जे आहे ते सुसाईडच आहे. हो. मग आम्हाला PM रिपोर्ट का देत नाहीयेत? आजही आम्ही जेव्हा फोन केला तर ते पोलीस अधिकारी खांबे साहेब जे आहेत ते म्हणतायत की आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही, जे काही पुरावे आहेत ते आम्ही कोर्टात सादर करू. हं. मग जे आम्ही पीडित कुटुंबाला जर ते देत नाहीये तर मग त्या रुपालीताई चाकणकरांना का दिले? हं. इथेच प्रश्नचिन्ह मुळात हे होतोय. आणि तुषार दोशी साहेब जे आहेत ते सुद्धा असंबद्ध वक्तव्य करतायत, ते पोलिसांचीच बाजू घेत आहेत. यामुळे निश्चितच याच्यात खूप मोठी हे चूक आहे आणि ते राजकीय नेत्यांच्या किंवा काहीतरी दबावाला बळी पडून असं बोलतायत किंवा त्यांची पाठराखण करतायत.